पाहत रहा आपला महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जवळ शेअर करा। मनपाच्या तिरंगा रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। शालेय गटात साची लवांडे प्रथम तर खुल्या गटात वैष्णवी पांचाळ अव्वल। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी कल्याण मंडप येथे तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल यांच्या हस्ते झाले। यावेळी उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, सहाय्यक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, सुधाकर किंगरे, रमेश चव्हाण, प्रकाश बारविंद, प्रमोद बल्लाळ, कैलास काकडे आदींची यावेळी उपस्थिती होती। या स्पर्धेत शालेय तसेच खुल्या गटातील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। देशभक्ती, स्वातंत्र्य लढा, भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्य सैनिक, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावर स्पर्धकांनी आकर्षक व संदेशपूर्ण रांगोळ्या साकारल्या। शालेय गटातील विजेते प्रथम क्रमांकाचे 5000 रुपये पारितोषिक साची लवांडे हिने पटकावले, तर द्वितीय क्रमांकाचे 3000 रुपयाचे पारितोषिक सायली सूर्यवंशी हिने, तर तृतीय क्रमांकाचे 2000 रुपयाचे पारितोषिक जान्हवी लड्डा हिने मिळविले। उत्तेजनार्थ 1000 रुपयाचे पारितोषिक हर्षदा वाघमारे हिला जाहीर करण्यात आले। खुल्या गटातील विजेते प्रथम क्रमांकाचे 7000 रुपयाचे पारितोषिक वैष्णवी पांचाळ हिने पटकावले। द्वितीय क्रमांकाचे 5000 रुपये पारितोषिक कौस्तुभ जोशी यांना, तर तृतीय क्रमांकाचे 3000 रुपये पारितोषिक कैलास राखुंडे यांना, तर उत्तेजनार्थ 1000 रुपयाचे पारितोषिक स्नेहा बिडवे यांनी जाहीर करण्यात आले। विजेत्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे। स्पर्धेचे परीक्षण मनीषा उमरीकर, शुभांगी कुलकर्णी आणि ज्ञानेश्वर बर्वे यांनी केले।